माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अथक प्रयत्नांना आणि दूरदृष्टीला अखेर मूर्त स्वरूप आले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निळवंडे धरणाचे पाणी डाव्या आणि उजव्या कालव्यांद्वारे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचल्याने संपूर्ण तालुक्यात आनंदाचे, उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण पसरले आहे. हे पाणी म्हणजे केवळ जलप्रवाह नाही, तर एका नेतृत्वाने पाहिलेल्या स्वप्नाची पूर्तता आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रूंना मिळालेला सुखद दिलासा आहे. निळवंडेचे पाणी गावागावात पोहोचताच ग्रामस्थांचा आनंद ओसंडून वाहू लागला. ठिकठिकाणी जलपूजन, ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका, फटाक्यांची आतषबाजी आणि युवकांचा जल्लोष पाहायला मिळाला. हा केवळ पाण्याचा उत्सव नव्हता, तर एका दुष्काळी भागाच्या समृद्धीच्या स्वप्नपूर्तीचा तो एक साक्षात्कार होता. अंभोरे, पानोडी, मालुंजे, पिंपरणे, चिंचोली गुरव, वरझडी, कासारे, लोहारे, देवकवठे, मीरपूर, हिवरगाव, पावसा, निमगाव टेंभी, देवगाव, वाघापूर, खराडी आदी गावांमध्ये जलपूजनाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. आपल्या शेतातील मातीला पाणी लागलेले पाहून अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. बाळासाहेब थोरात यांनी मंत्री असताना पाणी प्रकल्पांचा जो ध्यास घेतला होता, त्याचेच फळ आज मिळत आहे. निळवंडे धरण आणि त्याला जोडलेले डावा उजवा कालवे पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी आमदारकी आणि मंत्रिपदाचीही पर्वा न करता अविरत संघर्ष केला. त्यांच्या याच दूरदृष्टी आणि दृढनिश्चयामुळे आज दुष्काळी भाग पाणीदार होत असून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धीची पहाट उगवली आहे. उजव्या कालव्यालगतच्या गावांनाही जलसिंचनाचा लाभ मिळावा, यासाठी बाळासाहेब थोरात यांनी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून पुढाकार घेतला. कारखान्याने सुमारे 2 कोटी रुपये खर्च करून पाईपलाईन बसवली, ज्यामुळे कालव्याचे पाणी विविध बंधाऱ्यांमध्ये पोहोचले. या यशस्वी नियोजनामुळेच गावागावात जलपूजनाचा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा झाला. हिवरगाव, पावसा व घुलेवाडी येथे बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झालेला जलपूजन सोहळ्याला हजारो ग्रामस्थांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. यावेळी ढोल ताशांच्या गजरात निळवंडेच्या पाण्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना बाळासाहेब थोरात म्हणाले, निळवंडेचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात आल्याने आज स्वप्नपूर्ती झाली आहे. मात्र कालव्यांच्या वरच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्यांनाही पाणी देण्याचा आपला संकल्प आहे. त्यासाठी आराखडा तयार असून सत्ता असो वा नसो, त्या शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी माझा पाठपुरावा आणि संघर्ष अविरत सुरूच राहील. एकंदरीत बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात एका मोठ्या प्रकल्पाची यशस्वी पूर्तता झाल्याने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत आणि संपूर्ण तालुका एका नव्या समृद्धीच्या दिशेने वाटचाल करत आहे.